राज्य सरकार ने एक महत्वपूर्ण निर्णय लेते हुए हर 500 मतदाताओं पर एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करने का फैसला किया है। अब तक राज्य में प्रत्येक 1000 मतदाताओं पर एक कार्यकारी अधिकारी नियुक्त किया जाता था। इस बदलाव से राज्य में लगभग 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारियों की नियुक्ति की जाएगी। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने ये जानकारी दी कि ये अधिकारी कोई सजावटी पद नहीं होंगे, बल्कि उन्हें 13 से 14 विशेष अधिकार प्राप्त होंगे। विशेष कार्यकारी अधिकारी विभिन्न विकास कार्यों, सतर्कता समितियों और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर काम करेंगे। वे सरकार की योजनाओं में भी सहयोगी के रूप में काम करेंगे और प्रशासन तथा पुलिस से समन्वय स्थापित करेंगे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो। महाराष्ट्रामध्ये 500 मतदारामागे एक म्हणजे 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी 36 जिल्ह्यांमधून नियुक्त होणार आहे। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने ये जानकारी दी कि ये अधिकारी कोई सजावटी पद नहीं होंगे, बल्कि उन्हें 13 से 14 विशेष अधिकार प्राप्त होंगे। विशेष कार्यकारी अधिकारी विभिन्न विकास कार्यों, सतर्कता समितियों और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर काम करेंगे। वे सरकार की योजनाओं में भी सहयोगी के रूप में काम करेंगे और प्रशासन तथा पुलिस से समन्वय स्थापित करेंगे। विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य जे नवीन सूचना आल्या आहेत, नवीन GR प्रमाणे आहेत, तर 14 अधिकार विशेष अधिकार देण्यात आले आहे आणि त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद आता शोभेचं नाही आहे, त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या विषयामध्ये, विकासाच्या विषयामध्ये, दक्षता समित्यामध्ये आणि ग्रामसभे आणि जे काही विकासाचे विषय असतील त्यामध्ये आता विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामस्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय करणार आहे, पोलिसांशी सुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळे या 13 पेक्षा जास्त जवाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे। बावनकुळे ने ये भी बताया कि इस पद के लिए उम्मीदवार को कम से कम 10वीं कक्षा पास होना जरूरी है और उसकी आयु 25 वर्ष से 65 वर्ष के बीच होनी चाहिए। इस पहल से विशेष रूप से युवा नागरिकों को सामाजिक कार्यों में भागीदारी का एक अच्छा आणि त्यामुळे राज्यातली 1,94,000च्या वर 10वी पास असलेले जे युवक आहे, जे सामाजिक आणि मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात, त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घेता येणार आहे। माझ्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती केली आहे। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नियुक्त करू। आमचे अजितदादा, एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसू आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता आता मोठ्या प्रमाणावर विशेष कार्यकारी अधिकारी यांचा आम्हाला साथ मिळणार आहे, त्यांच्याशी समन्वय होणार आहे आणि विकासाचा केंद्रबिंदू सुद्धा आता विशेष कार्यकारी अधिकारी राहणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारियों का चयन प्रत्येक जिले में एक समिति द्वारा किया जाएगा, जिसमें राजस्व मंत्री, संरक्षण मंत्री और जिला कलेक्टर शामिल होंगे। आता शासनाचा नवीन GR आल्यानंतर ते जे काय आता विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे पद कमी होतील आणि आता नव्याने नियुक्त्या या समितीमध्ये महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे, कलेक्टर आहे, या समितीच्या माध्यमातून नव्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि त्यांचे विशेष अधिकार सुद्धा जे आहे ते असतील। त्यामुळे एक मोठा निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। 500 मतदारामागे एक असं विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे। मागच्या वेळी 1000 मतदारामागे एक असे त्या ठिकाणी पद होते आणि विशेष अधिकार यावेळी जे अधिकार दिले आहे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना, म्हणजे तुम्हालाही वाटेल मी विशेष कार्यकारी अधिकारी व्हावं असं कुणालाही वाटेल, इतके अधिकार आणि कर्तव्य हे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला असणार आहे। शासकीय योजनामध्ये प्रमाणपत्र लागतील ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार, समजा उद्या संजय गांधी करता एखादं प्रमाणपत्र लागेल
किंवा लाडकी बहिणीकरता लागेल असे प्रमाणपत्र देणे, ग्रामस्तरीय दक्षता समित्यामध्ये समावेश असणे, अन्न पुरवठा जी आपण गावामध्ये करतो त्या अन्न पुरवठा समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांना स्थान असणे, त्या ठिकाणी जे काही विकासाचे कामं गावागावात होतील त्यामध्ये लक्ष देण्याची जबाबदारी असेल, पूर असेल, पूरस्थिती असेल त्या ठिकाणी विशेष जबाबदारी देण्यात येत आहे. मला वाटतं की केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना मध्ये काम करणे याकरता जबाबदारी असणार आहे. पोलिसांसोबत शांतता समितीमध्ये काम करणे ही जबाबदारी असणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अधिकार कर्तव्य आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना बजवा लागणार आहे. त्यामुळे या GRला या शासन निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं अनन्यसाधारण निर्णय घेतल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट.